थोडक्यात सांगायचं झालं तर आमदार जयंत पाटील जर का पुन्हा एकदा राज्याचे अर्थमंत्री झाले तर राजकारणात फक्त फुकटच्या घोषणांबाजीऐवजी प्रत्यक्ष कामाला आणि व्यवहाराला जास्त महत्त्व येईल। शेवटी दिशाहीन धावणाऱ्या महाराष्ट्राच्या आर्थिक गाड्याला पुन्हा एकदा शिस्तीचा ट्रॅक मिळेल एवढं मात्र नक्की। मित्रो, सध्या राज्यामध्ये अर्थमंत्री या पदाची जोरदार चर्चा सुरू आहे। राजकारण कसंही असू द्या, पण जेव्हा राज्याच्या तिजोरीची गोष्ट येते तेव्हा एका माणसाचं नाव विरोधकही आदराने घेतात आणि ते नाव म्हणजे अर्थातच आमदार जयंत पाटील। 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून ज्यांनी महाराष्ट्राच्या पैशाचा हिशोब अगदी तोंडी ठेवला आहे, त्यांच्याकडे जर का पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची चावी दिली तर घरचा हिशोब सांभाळताना आपली दमछाक होते, तिथं अख्ख्या महाराष्ट्राची तिजोरी तब्बल 9 वेळा सांभाळणं किती कठीण असेल याचा विचार आपल्याला करावा लागेल। आता त्यांच्याकडेच पुन्हा एकदा राज्याची तिजोरी सोपवण्याच्या चर्चा सध्या राज्यामध्ये गरम आहेत। पण खरंच आमदार जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा जर का अर्थमंत्रीपद आलं तर राज्याच्या रिकाम्या होत चाललेल्या तिजोरीमध्ये पुन्हा लक्ष्मी नांदणार का? काय आहे आमदार जयंत पाटील यांचं वेगळं अर्थकारण? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि AV9 मराठीला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी विशाल। वरवर पाहता सगळं कसं अलबेल वाटत असलं तरी महाराष्ट्राच्या आर्थिक समुद्रामध्ये सध्या कर्जाच्या महाभयंकर लाटा उसळत आहे। 2026च्या ताज्या आकडेवारीवरती जर का आपण नजर टाकली तर राज्याच्या तिजोरीची अवस्था खरोखरच विचार करायला लावणारी आहे। 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रावरती तब्बल 11,02,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ कर्जाचा बोजा आहे। यात चिंतेची बाब अशी की कर्जाचं केवळ व्याज फेडण्यासाठी राज्याला वर्षाला तब्बल 70,000 कोटी रुपये मोजावे लागतात। नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामध्ये सरकारच्या ऑफ बजेट बाहेरील कर्जावरती आणि वाढत्या खर्चावरती त्यांनी गंभीर बोट ठेवलेलं आहे। लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफी यांसारख्या लोकप्रिय कल्याणकारी योजनांमुळे राज्याची महसुली तूट अंदाजे 40,552 कोटींवरती आणि वित्तीय तूट 1.5 लाख कोटींवरती पोहोचलेली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर राज्याचं उत्पन्न कमी आणि लोकप्रिय योजनांवरील म्हणजे घोषणांवरील खर्च जास्त अशी सध्या राज्याची परिस्थिती आहे। आता अशा बिकट आर्थिक चक्रव्यूहामध्ये आमदार जयंत पाटील यांचा 9 वेळचा अनुभव कसा काय काम करू शकतो बरं? जेव्हा 1999 मध्ये आमदार जयंत पाटील पहिल्यांदाच अर्थमंत्री झाले तेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती आजच्या सारखीच किंवा त्याहून बिकट होती। राज्यावरती प्रचंड कर्ज होतं। अशा वेळी त्यांनी तब्बल सलग 9 वर्ष 1999 ते 2008 मंत्रिपद सांभाळत राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढलं। त्यांच्या याच कार्यकाळामध्ये महाराष्ट्रानं राज्यकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा लागू केला। त्याचा मुख्य उद्देश राज्याची वित्तीय तूट मर्यादित ठेवणे हा होता। हा कायदा अंमलात आणण्याचा त्यांना दांडगा अनुभव असल्यानं सध्या वाढलेली 1.5 लाख कोटींची जी वित्तीय तूट आहे ती कशा पद्धतीनं मर्यादित नियंत्रणामध्ये आणता येईल याचा अचूक गणित आमदार जयंत पाटील यांच्याकडे असेल। आमदार जयंत पाटलांचं अर्थकारण हे फक्त घोषणांवरती चालत नाही तर ते फायनान्शियल शिस्तीसाठी ओळखलं जातं। 2002 आणि 2003च्या कार्यकाळामध्ये राज्याला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी सरकारी खर्चामध्ये कपात, नवीन नोकर भरतीवरती तात्पुरती बंदी आणि प्रशासकीय खर्च मर्यादित ठेवण्यासारखे अनेक राजकीयदृष्ट्या धाडसी आणि कठोर निर्णय त्यांनी घेतले होते। आज जेव्हा ऑफ बजेट कर्ज वाढत असल्याचा इशारा कॅगने दिलेला आहे, अशा वेळी आमदार जयंत पाटील अनुत्पादक खर्चाला कात्री लावून तो पैसा थेट पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पाकडे ते वळवू शकतात, ज्यामुळे राज्याचं उत्पन्न वाढेल। शिवाय कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी निधी उभारणीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे किंवा मोठं काम केलेलं होतं। अर्थकारणामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच असा खर्च ज्यामुळे भविष्यात उत्पन्न मिळतं, जसं की रस्ते, सिंचन, उद्योग अत्यंत महत्त्वाचा असतो। लोकप्रिय योजनांमुळे सध्या विकास कामांसाठी निधी कमी पडत आहे। आमदार जयंत पाटील ते आपल्या अनुभवातून अशा योजनांची पुनर्रचना त्या ठिकाणी करू शकतात, ज्यामुळे गरजूंपर्यंत मदतही पोहोचेल आणि विकास कामांचा गाडाही कुठं अडकणार नाही। फक्त कर्ज काढून राज्य चालवण्यापेक्षा राज्याचं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवायचं याची आमदार जयंत पाटील यांना उत्तम जाण आहे। त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कर प्रणालीमध्ये उत्तम सुधारणा केल्या होत्या आणि मूल्यवर्धित कर लागू करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। आजच्या घडीला GST वाढवणे, स्टॅम्प ड्युटी आणि इतर करांच्या माध्यमातून राज्याची गळती रोखून महसूल कसा वाढवायचा याचा अचूक रोडमॅप ते तयार करू शकतात। जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरू असलेल्या चर्चा जर का
खऱ्या झाल्या किंवा या नव्या घडामोडींमुळे आमदार जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा जर का अर्थमंत्रीपदाची चावी आली तर राज्याचा पूर्ण अर्थकारणाचा चेहरा-मोहरा त्या ठिकाणी बदलून जाईल आणि पाठीशी 9 वेळा बजेट मांडण्याचा मोठा दांडगा अनुभव असल्यामुळं आमदार जयंत पाटील खुर्चीवरती बसल्या बसल्या किमान सर्वात आधी राज्याला लागलेली कर्जाची गळती थांबवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि आर्थिक शिस्त कशा पद्धतीने येईल हे ते बघतील. सध्या 1.5 लाख कोटींवरती गेलेली वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी ते प्रशासनाचा विनाकारण होणारा जो खर्च आहे, फालतू उधळपट्टीला ते सरळ कात्री लावू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण किंवा शेतकरी कर्जमाफींसारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं किंवा घोषणांचं काय होणार. तर आमदार जयंत पाटील या योजना पूर्णपणे बंद करणार नाहीत, पण त्या खरंच गरजूंपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येतील, तिजोरीवरती विनाकारण ताण पडणार नाही असा एक मधला मार्ग ते नक्की शोधतील. याशिवाय त्यांच्या सुजाण प्रतिमेमुळे उद्योग क्षेत्र आणि मोठ्या कंपन्यांचा जो सरकारवरचा विश्वास आहे तो विश्वास वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक येईल आणि राज्याची कमाई वाढण्याचे नवीन आर्थिक मार्ग त्या ठिकाणी उघडतील. थोडक्यात सांगायचं झालं तर आमदार जयंत पाटील जर का पुन्हा एकदा राज्याचे अर्थमंत्री झाले तर राजकारणात फक्त फुकटच्या घोषणांबाजीऐवजी प्रत्यक्ष कामाला आणि व्यवहाराला जास्त महत्त्व येईल. शेवटी दिशाहीन धावणाऱ्या महाराष्ट्राच्या आर्थिक गाड्याला पुन्हा एकदा शिस्तीचा ट्रॅक मिळेल एवढं मात्र नक्की. आता तुम्हाला काय वाटतं की आमदार जयंत पाटील यांना पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद मिळावं का, किंवा सध्या ज्या राज्यामध्ये हालचाली चालू आहेत, देवेंद्र फडणवीस यांना भेटणं असेल किंवा सत्तेतील पक्षांच्या भेटीगाठी सुरू आहेत, त्या अर्थकारणावरून जर का खरंच आमदार जयंत पाटील यांच्या नशिबी अर्थमंत्रीपद आलं तर ते पुढील येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करू शकतात किंवा त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद येईल का, या सगळ्या बाबींबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. सध्या तर मी इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.